माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि एका पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक झालेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे। न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूर पोलिसांनी सोमवारी त्यांना अटक केली होती। मात्र छातीत दुखल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मेयोत दाखल करण्यात आलं होतं। मंगळवारी त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना 17 डिसेंबर 2014 रोजी वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये घडली होती। त्या दिवशी उद्धव ठाकरेंची बैठक सुरू होती। बैठक संपेपर्यंत कुणालाही खोलीत येण्यास त्यांनी मनाई केली होती। दरम्यान माजी आमदार हर्षवर्धन जाधव हॉटेलमध्ये गेले तेव्हा सुरक्षा पथकाचा भाग असलेले स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला। त्यामुळे हर्षवर्धन जाधव संतापले आणि त्यांनी पराग जाधवला चापट मारली आणि निघून गेले। त्यानंतर सोनेगाव पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध FIR नोंदवला आणि प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सत्र न्यायालयात खटला दाखल केला। न्यायालयात हा खटला सुरू असताना न्यायाधीशांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले। या खटल्याच्या तारखांना जाधव अनेकदा गैरहजर होते। त्याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात सत्र न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला। परिणामी जाधव सोमवारी न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी अटक वॉरंट रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला। यानंतर न्यायालयाने त्यांना विचारले की ते त्यांच्या बचावात कोणते साक्षीदार सादर करतील आणि त्यांची यादी मागितली। मात्र जाधव यांनी यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली। त्यांच्या याच निष्काळजीपणामुळे चिडून न्यायालयाने पोलिसांना अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले। यानंतर सोमवारी सायंकाळी 4 वाजता नागपूर पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतलं। यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान जाधव यांनी डॉक्टरांकडे छातीत दुखत असल्याची तक्रार केली। त्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले। मंगळवारी दुपारी डॉक्टरांनी जाधव यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं। यानंतर पोलिसांनी 5 वाजता जाधव यांना पुन्हा ताब्यात घेऊन त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली।